अमरावती महानगरपालिकेने ज्या कोणार्क कंपनीला कचरा उचलण्याचा कंत्राट दिला ती कंपनी सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे। दुसरीकडे नगरसेवकांनी या कंपनीला विरोध केला आहे आणि काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेने जवळपास 9 लाख रुपयांचा दंड या कोणार्क कंपनीला दिला होता आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर आरटीओने जी आहे ती मोठी कारवाई कोणार्क कंपनीच्या कचरा उचलणाऱ्या वाहनांवर केलेली आहे। वाहनं जी आहेत ती या ठिकाणी जप्त केलेली आहेत आरटीओनी। आपण जर पाहिलं तर आरटीओचं म्हणणं आहे की वेळेवर कागदपत्राची पूर्तता जी आहे ती कोणार्क कंपनीच्या वतीनं झाली नव्हती, त्यामुळे जर आपण पाहिलं तर वेगवेगळे कारण जे आहे ते या ठिकाणी कारवाई केलेली आहे। सोबतच 3 गाड्यांना जो आहे तो 20,000 रुपयांचा दंड जो आहे तो आरटीओने आकारलेला आहे। जवळपास 7 ते 8 गाड्यांवर जे आहे ते कारवाई केली असल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर कारवाईची पूर्तता कागदपत्रांची पूर्तता न करणे सोबतच वाहनांचं पासिंग न करणे असे कारण देऊन जर आपण पाहिलं तर कोणार्क कंपनीचे वाहनं जे आहे ते या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत। 2 दिवसापूर्वीच अमरावती महानगरपालिकेची महत्त्वाची आमसभा झाली आणि या आमसभेमध्ये जर आपण पाहिलं तर कोणार्क कंपनीचा मुद्दा गाजलेला आहे, स्वच्छतेचा मुद्दा गाजलेला आहे। असं असताना दुसरीकडे आता आरटीओनं जर आपण पाहिलं तर आरटीओनं देखील मोठी कारवाई या कोणार्क कंपनीच्या वाहनांवर केलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।